नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. लेट नाईट झाली आहे, म्हणजे चांगले 2-2:30 वाजले तरी पण लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा हा जो बाळजाबाईचा अट्टाहास आहे तो कृष्णा आणि दुष्यंतने पूर्ण केलेला असतो. आता गिफ्ट देण्याची वेळ येते तर इथे दुष्यंत आपल्या कृष्णासाठी छानसा नेकलेस सोन्याचा गिफ्ट करतो. ते पाहिल्यानंतर तर सगळ्यांचे डोळे असे उघडे न उघडेच राहतात, कारण इतका महागडा इतका भारी नेकलेस आणलेला असतो ना हा दुष्यंतने. तो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती रात्रीचे 2:30 जरी वाजलेले असले तरी चेहऱ्यावर 12च वाजलेले आपल्याला पाहायला मिळणार. इथे मात्र दुष्यंतला कृष्णा म्हणत असते की कशाला एवढं महागडं गिफ्ट आणलं तुम्ही. तर तो म्हणतो की महागडं नाही, ते प्रेमाने मी माझ्या कमवलेल्या कष्टाच्या पैशांनी आणलेले माझ्या या सोन्यासारख्या बायकोसाठी. सोन्यासारखा माझा संसार इने फुलवून टाकला, मग तिच्यासाठी सोनं नको का? हाच विचार करून मी काय घ्यावा तर मी हे गिफ्ट घेतलेलं आहे. इथे दुष्यंत त्याच्या मनातली सगळ्यांसमोर भावना सांगू लागतो, व्यक्त होऊ लागतो. माझ्या आयुष्यात खरं तर तू माझी खूप मोठी साथीदार, भागीदार किंवा तुझ्यामुळेच मी प्रगती करू शकलो, हे सगळं आपल्याला दुष्यंत बोलताना पाहायला मिळतो. प्रत्येक पुरुषाच्या यशस्वी होण्यामागे एका स्त्रीचा हात असतो, तर माझ्या आयुष्यात ती स्त्री म्हणजे तू आहे, असं स्पष्ट तो सगळ्यांसमोर बोलतो. आणि हे सगळं आत्ता का बोलतं आहे, नंतर तर बोललंच असतो ना. तर तो म्हणतो की नंतर एकांतात बोललो असतो, पण मला सगळ्यांसमोर माझी मनातली भावना व्यक्त करायची होती आणि हे जे गिफ्ट आणले ते तू स्वीकारावं. मग इथे आपली कृष्णा ते गिफ्ट स्वीकारते. दुष्यंत तिच्याबद्दल भरभरून बोलत असतो. तिने दिलेली आजपर्यंतची साथ, तिने सांभाळलेलं घर आणि स्वतः इतकी खंबीर आहे माझ्यासाठी. आज तिने वेळ नाही दिला तर तिने आज वेळ कशाला दिलं, प्राधान्य कशाला दिलं, समाजासाठी. म्हणजे ती किती खमकी आहे आणि सगळ्यांचा किती विचार करते. मी जर यशस्वी असलो ना तर जास्त खंबीर आणि जास्त यश हे माझ्या बायकोला मिळाले. बऱ्याचदा नवऱ्यांना हे यश पटत नाही, पचतही नाही, पण मला खूप अभिमान आहे की माझी बायको इतकी यशस्वी आहे आणि ती इतकी खंबीर आणि एवढी मोठी सरपंच पण आहे जी 5 गावाचा व्यवहार सांभाळते. आणि तिच्या या खंबीरपणावरतीच तर मी भाळलो आहे की नाही. नाही नाही म्हणता म्हणता मी तुझ्या कधी प्रेमात पडलो मला कळलंच नाही. सगळेजण मग खूप हसू लागतात. खूप छान व्यवस्थित कार्यक्रम पार पडलेला आहे, मनासारखं झालं आहे बाळजाबाईंच्या पण. चला, सकाळ झाली, आपली कृष्णा उठली, तुळशीची पूजाही करायला गेली आणि आपली बाळजाबाई तिथे येतात, तुळशीला नमस्कार करतात आणि म्हणू लागतात की आज जरा उशीरच झाला. तर खरं तर इथे कृष्णा दिलगिरी व्यक्त करते की हे सगळं रात्री माझ्यामुळेच झालं, मी उशिरा आले आणि त्याच्यामुळे तुमची सगळ्यांची जागरणं झाली, खूप खूप सॉरी बरं का. तर आपण इथे पाहू शकतो ती म्हणजे इथे बोलत असते की बाळजाबाईला की माझ्यामुळे तुम्हालाही त्रास झाला ना, तरी ते त्रास वगैरे काही नाही. तर बाळजाबाई म्हणते माझ्या मनासारखं कालचा दिवस झाला ना, तो महत्त्वाचा आहे. उशीर का झाले ना, पण तुझ्यासाठी मी एक गिफ्ट आणलं होतं, ते मी द्यायला रात्री विसरले कारण खूप उशीर होऊन गेलं होतं, पण मला ते गिफ्ट तुला आता दाखवायचं आहे. तर आता लगबगीने चल बरं माझ्यासोबत. पण पहिले मला एक सांग की तुम्हाला रात्री एवढा उशीर का झाला. तर इथे ती सांगते की आमदार जे आहे ना त्यांनी हे जाणून बुजून केलं. त्यांच्या मनातून अजूनही ती सल गेलेली नाही. ते त्यांच्या मनाचा मोठेपणा कधी दाखवतील देवच जाणो. आपण एखाद्याला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करू शकतो, पण त्याच्या मार्गावर चालायचं की नाही हे तो माणूस स्वतःच ठरवू शकतो. तरी ती बाळजाबाई म्हणते म्हणजे तू मला टोमणं मारते का, माझ्याकडे पाहून बोलते का तू. तरी ती म्हणते नाही हो, तुमच्याबद्दल नाही बोलते मी त्या आमदारांविषयी बोलत आहे. तरी ते बाळजाबाई तिला म्हणते अगं मी तुझी थट्टा करत होते, मला माहिती आहे तू कधीही माझ्याबद्दल असं वाईट विचार करणारच नाही. आणि मग तिथे दोघीजणी एकमेकींच्या म्हणजे मनातल्या गोष्टी ओळखून बोलू लागतात. आज कोणाच ठाऊक का, पण आपली खूप चांगली बॉन्डिंग जमली हे मला कळले आणि तुम्ही माझ्यावर खूप प्रेम कराल आणि आयुष्यभर असंच करत राहा, असंही आपली कृष्णा त्यांना म्हणू लागते. तर आता बाळजाबाई म्हणू लागते की जास्त उशीर करू नको, पहिले घरात चल, इथे बस आणि मी तुला काय आणले ते दाखवते. तर आता इथे हाताला धरून आपली बाळजाबाई कृष्णाला घेऊन येते आणि बसायला सांगते. माधवला हाक मारते. आता माधवला हाक मारत असताना इथे आपल्याला पाहायला मिळतं की समर आणि पूजा बसलेली असते. तर ते बघू लागतात की बाई ह्या सासूनांचं एवढं प्रेम उतू चाललं आहे, असं काय गिफ्ट आणलं आहे बरं. तर आता त्यांनाही उत्सुकता लागलेली असते. माधव तिकडनं येत असतो. माधवच्या हातात इतकं मोठं बॉक्स, ते बॉक्स पाहून तो एवढं मोठं यात काय आहे असा आपला पूजेचा चेहरा पाहायला मिळेल. आता खरं तर बाळजाबाईने जे गिफ्ट दिले ते काय हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे, एवढं मोठे. तर आता बाळजाबाई सांगू लागते की मी तुझ्यासाठी छानसा ओव्हन आणला आहे. आता याची काय गरज होती, एवढं महागडं गिफ्ट कशाला आणायचं. तर इथे मैनावती म्हणते बाबो एवढं महागडं गिफ्ट, ते पण सुनेसाठी, कशाला.
तर आपल्याला इथे पाहायला मिळतं की बाळजाबाई आता मैनावतीला समजावून सांगते कशाला का असा का विचार करतात. आपल्या मधल्या प्रेमाच्या भावनेचा विचार करा ना. प्रेमाने एखाद्याने एखादी गोष्ट दिली तर ती किती मोठी आहे, किती महाग आहे, त्याचा विचार का करायला हवा. आणि आता ती म्हणू लागते की बघ मी आता माझ्या सुनेसाठी हे ओव्हन आणले कारण तिच्या हातात ह्या घराचा सगळा भार आहे. ती सत्ता तिच्याकडे सत्ता आहे. ती सत्ता व्यवस्थित सांभाळते, सावरते, तिला पेलते. तिच्या ह्या यशाचं कौतुक समज. माझ्याकडनं छोटंसं गिफ्ट हवं तर समज. म्हणून मी तिला हे ओव्हन गिफ्ट केले. तुला काही अडचण असेल तर मग पूर्ण मनमोकळेपणाने बोल. आता इथे मैनावती एक शब्दही बोलत नाही. मात्र आता आपली कृष्ण म्हणू लागते की बघ ना एवढं छान गिफ्ट दिलं आहे तर मी काय करते याच्यामध्ये काहीतरी बनवूनच तुम्हाला सगळ्यांना खाऊ घालते. आता तिने जो ध्यास घेतला आहे तो पूर्ण करण्याची तिची इच्छा आहे. पण आता ही जी इच्छा आहे ती बाकीचे जण पूर्ण होऊ देतील का. आता बाळजाबाईला तर फार आनंद आहे की आपली कृष्ण सगळं शिकली आहे, सगळं सांभाळते. काहींच्या चेहऱ्यावरचा रंगही उडालेला पाहायला मिळतोच आहे. आपण पुढेही पाहू शकतो की दुष्यंत गाढ झोपेत असतो आणि त्याला उठवण्यासाठी आपली कृष्णा येते. भरपूर वेळ झाला, उशीर होत आला आहे, आता तुम्ही उठा बरं असं म्हणत ती आता उठवू लागते दुष्यंतला. आणि दुष्यंत म्हणू लागतो की मला थोडा वेळ झोपू दे ना, रात्री किती उशीर झाला होता. तर ती त्याच्यासाठी कॉफी आणते आणि त्याला लगबगीने सांगू लागते अहो तुम्हाला माहिती का मला बाळजाबाईने एकदम मोठं गिफ्ट दिले, एकदम महागडं पण होते हो. तर तो म्हणतो बापरे मी दिलेल्या वस्तूपेक्षा पण जास्त महागडं आहे का. माझ्या वस्तूला एवढं चेहरा खुलला नव्हता तुझा, एवढा आनंद तू दाखवला नव्हता. पण बाळजाबाईंनी तुझ्या सासूबाईंनी तुला गिफ्ट दिले त्याचा आनंद चेहऱ्यावर मावता मावेना, कसा ओसंडून तुझा उत्साह वाहतोय बघ. तर ती त्याला म्हणते काहीही काय हो, तुम्ही दिलेले गिफ्ट खूपच सुंदर आहे आणि त्यांनीही दिलेलं. त्यांचं फक्त तुमच्याजवळ मी बोलून दाखवलं एवढंच. प्रत्येक गोष्ट तुमच्याजवळ बोलली तरच कळेल का तुम्हाला तुमचं गिफ्ट मला पण खूप आवडलेलं आहे, खूप छान आहे. तर आता इथे आपला दुष्यंत सांगू लागतो की मी तुला फक्त चिडवत आहे, एवढी सिरियस नको हो. तर आता इथे बाळजाबाईचं गिफ्टच चांगले माझ्यापेक्षा, पण हे नक्की हा ना नटखट कृष्ण आहे. नेहमी ना आपल्या कृष्णाची खोड काढत असतो. तर कृष्ण त्याला म्हणते जरा भरभर आवरा आणि चला बरं बाहेर, भरपूर वेळ झाला आहे, कॉफी प्या आणि लगबगीने बाहेर या, मी आता किचनमध्ये जाते. तर ती आता किचनमध्ये जाते. त्यात पहिला पदार्थ बनवायचा इतका उत्साह ती दाखवते ना. तिने खूप आनंदाने पहिल्यांदाच पनीर बनवायचं ठरवलं. त्याच्यासाठी मॅरिनेट वगैरे मसाले वगैरे त्याला लावून ती आता ओव्हनमध्ये ठेवण्याच्या बेतातच असते. ती तिची तयारी करत असते आणि हे जे 2 लब्बाड लांडगे आहे ना हे तिला डोकावून पाहत असतात. ती काय करते काय नाही. खरं तर आता पूजाला तिची दुसरी चूक घडवायची. जाणून बुजून कृष्णाच्या हातून दुसरी चूक घडली की मग कांगावा करता येईल. मग आता काय करावं म्हणून समर विचारू लागतो. तरी ते समरला पूजा सांगते तुम्ही बाहेर जा आणि आपले बाबा आता थोड्या वेळात बाहेरच जातील तर त्यांच्या वाटेत काहीतरी तेल वगैरे टाका, म्हणजे पाय सटकून ते धडपडलेच पाहिजे. आणि जोरात आवाज आला की सगळेजण तिकडे धावत जातील. सगळेजण बाहेर गेले की आपण त्या गोष्टीचा संधीचा फायदा घ्यायचा आणि लगेचच जाऊन मग आपण ओव्हनमधला टेम्परेचर वाढवून द्यायचं. हा जो हेतू आहे ना तो आता पूर्ण करायचा असेल तर एकमेकांची साथ तर द्यावीच लागेल ना ह्या दोघांना. त्या दोघांनी ठरवल्याप्रमाणे केलंही. इथे कृष्णावरती नजर ठेवण्यासाठी ही पूजा थांबलेली असते आणि हा जो समर असतो ना बाहेर जाऊन बापाला स्वतःच्या पाडण्यासाठी तेल टाकून आलेला असतो. तर आता इथे आपली कृष्णा छान प्रकारे ओव्हनमध्ये पदार्थ ठेवण्याची तयारीत असते. त्याचं टेम्परेचर वगैरे सगळं काही ती चेक करत असते. व्यवस्थित झालं की किती मिनटं ठेवायचं, किती मिनटांनी बाहेर काढायचं, हे सगळं काही तिचं कॅल्क्युलेशन चालू असतं. हे 2 लबाड लांडगे आता वाट पाहत आहे घटना घडण्याची. आता ती काय झाले बाहेर ना आढळराव जायला निघालेले असतात आणि इकडे कृष्णा छान आपलं पनीर मॅरिनेट करत वगैरे असते आणि मग ते छान बाऊलमध्ये ठेवून ओव्हनच्या बाऊलमध्ये मग ते बाऊल आता ती ओव्हनला लावत असते. आणि आला बरं का आवाज बाहेरनं. दुष्यंत जोरात ओरडतो कृष्णा लवकर ये. तर आता कृष्णा इथे ओव्हनचं टेम्परेचर सेट करून उभीच असते. तर तितक्यात इतका मोठा आवाज काय झाला आहे बघायला लागेल असं म्हणत लगबगीने ती बाहेर धावत गेलेली असते. ती गेलेली पाहिल्यानंतर पूजा लगेचच तिकडे येते आणि ओव्हनचं टेम्परेचर भन्नाट वाढवून देते.
आता बाबांना सावरून इथे दुष्यंत उठवतो, त्यांना बसायला खुर्ची देतो, त्यांना हाताला आणि जरासं पायाला जरा मुरगळल्यासारखं झाले आणि त्याला चालणं थोडं मुश्किल झालं. इथं दुष्यंत त्यांची इथे सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतं. बाळजाबाई तिथे येते, काय झाले विचारते. दुष्यंत सांगतो की ते पडले. आता ते कसे काय पडले, तर याच्यावरनं पाय सटकून पडले, जरा बाजूने चला असं इथे दुष्यंत सगळ्यांना सांगू लागतो. आता आपण इथे पाहू शकतो की ही जी पूजा आहे ती वाट पाहत आहे, हे ओव्हनचा टेम्परेचरमधनं वाफ कधी येते. झालं, तिने ठरल्याप्रमाणे झालंही. मैनावती पण बाहेरचा आवाज ऐकून लगबगीने येते आणि काय झालं तर स्वतःचा पाय सरकतो आणि तिला कृष्णा सावरते. अगदी आढळराव म्हणू लागतात हसत हसत, काय झालं मी तुला सांगू का, आत्ता जे घडलं ना तेच घडलं माझ्यासोबत. पण तुला सावरायला इथे कोणीतरी होतं, माझ्या वेळेला कोणीच नव्हतं म्हणून मी धडपडलो. तर इथे खरंच तुम्हाला लागलं आहे का, हा प्रश्न आहे आता कृष्णा आणि बाळजाबाई विचारते. जर सिरियस असेल तर सांगा, आपल्याला डॉक्टरांना दाखवायची गरज असेल तर डॉक्टरांनाही दाखवून घेऊया. तर आबा मात्र म्हणू लागतात की नाही गं, जरासंच लागले, काही एवढं डेंजर किंवा मोठं घटना घडलेली नाही. आढळराव नकार देतात डॉक्टरकडे जाण्यासाठी. पण आता हा प्रश्न आहे सगळ्यांसमोर पडलेला की इथे तेल कसं सांडलं. आणि त्याच वेळेला यांचं बोलणं चालू असतानाच तिथे समर आणि पूजाही येतात. काय झालं, कसला आरडाओरडा चालला आहे, तुमचं काही झालं आहे का म्हणून बोलू लागतात. तर आता यांना दिसतं की तेल पण खूप सांडलेले. अरे देवा, इथे तेल कोणी आणून सांडवले बरं, हाही प्रश्न तेच विचारतात बरं का. मग आता चोराच्या मनात चांदण्या म्हणावा या की काय म्हणावं, इथे मात्र सगळ्यांना प्रश्न पडला आहे, तेल आणलं कोणी आणि सांडवलं कोणी. आणि आता त्यातली त्यात घरातनं मोठा धूर असा वास पण येऊ लागणार असणार किचनमधनं. मग सगळेजण तिकडच्या दिशेने धावू लागतात काय झालं म्हणून बघायला. तर आता आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना काय दिसणार. आणि आता आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम आपली कृष्णा कशी लावणार, आता हाही प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे. आता आपण पाहू शकतो की पूजा मात्र फार खुश आहे की तिला वाटतं तिला कोणीच पकडू शकणार नाही. पण आपली जी कृष्णा आहे तिला माहीत नाही कशी आहे, ती नक्कीच शोधूनच काढेल हे सगळं कोणी केलेलं आहे. त्यातली त्यात दुष्यंतची पण साथ आपल्या कृष्णासोबत कायमच आहे. इथे मात्र आपण पाहू शकतो की किचनमध्ये धूर झाला आहे, ओव्हनमधनं काहीतरी जळलं आहे. तर ह्या गोष्टीचा कांगावा मैनावती करते. झाली दुसरी चूक झाली म्हणत आता भिंतीवरती पूजा लगेच दुसरी रेष ओरबडायलाही जाते आणि म्हणू लागते की तुमच्या ह्या कृष्णाकडनं नेहमीच अशा घटना घडतच राहणार. आता तुम्हाला भीती वाटायला लागली, 5 चुका झाल्यानंतर कुणाचा जीव जाणार. बाळजाबाई मात्र म्हणू लागते की काहीही बोलू नको मैनावती, तूही तुझ्या तोंडाला लगाम घाल. पण पूजा म्हणते की काहीही नाही, जे खरं आहे तेच होतं आहे ना, म्हणजेच गुरुजींचं भाकीत खरं होणार की काय, असे कांगावा करतात. मात्र कृष्णा म्हणते की मी आले तेव्हा टेम्परेचर कमी होतं, नंतर ते कसं काय वाढलं तेच मला कळत नाही. या गोष्टीचा शोध आता कृष्णा आणि दुष्यंत लावणार का समर आणि पूजा त्यांची दिशाभूल करणार, हे सगळं काही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेलच. आत्ता घेऊ आपण छोटीशी विश्रांती. धन्यवाद.